हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता। क्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। भुजबळांच्या प्रत्येक शब्दामध्ये अंगार। मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता, आव्हाडांचा सवाल। तर भाषण नकोत, मंत्रिमंडळामध्ये मुद्दे मांडा, जयंत पाटलांचाही निशाणा। छगन भुजबळांचं ऐकून मराठा समाजाचं नुकसान करू नका, जरांगेंची सरकारला विनंती। गुन्हे मागे घेण्याबाबत फसवणूक केल्याचाही आरोप। राज्यातील एका मंत्र्याकडून मागासवर्ग आयोग अध्यक्षांचा अपमान, त्यामुळेच राजीनामा। विजय वडेट्टीवारांचा आरोप। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेमध्ये आश्वासन। जिल्हा बँक निवडीवरून बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपेंना शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तर माझ्याकडून कुणालाही शिवीगाळ नाही, लोणीकरांकडून स्पष्ट। ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाहीच, मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्याच्या सूचना। मात्र ठाकरे गट मोर्चावर ठाम। ठाकरे गटाचा उद्या अदानींच्या कार्यालयावर मोर्चा आधी ठाकरे गटाकडून टीजर जारी। टेंभू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता, 7,370 कोटींचा निधी मंजूर। 1.21 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार। कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचं 82.51% काम पूर्ण, मुंबईतील वाहतुकीला वेग देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास होणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय। ब वर्गातील 419 मंदिरांचा समावेश, तब्बल 2,000 कोटींची तरतूद। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, वेलकम टू द जंगल चित्रपटाच्या शूटिंग वेळी श्रेयस कोसळला, श्रेयसवर एंजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर। महादेव बेटिंग ॲप घोटाळा प्रकरणी अभिनेता साहिल खानला समन्स, आज चौकशी होणार, साहिलला अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला। संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा, काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनातून निलंबन, तर 7 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरणामध्ये 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मुख्य आरोपी ललित झा याचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।